विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. संजय राऊतांचा निशाणा, तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू. नरेश म्हस्केंची टीका. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतनं प्रवास. जलसंधारणाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतनं प्रवास. राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांसंदर्भात पवारांकडून विचारणा. या बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन, तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा अद्याप नाही. तर भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहात चर्चा होणार. गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. अमित शहांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही. पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे सांगा. विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा. राहुल गांधी आक्रमक. तर राहुल गांधी 100 वेळा निवडणूक हारलेत. त्यांची इटालियन आईच त्यांना पाठीशी घालतीये. कंगना राणावत यांचा गांधी कुटुंबावर निशाणा. तर स्वतःला कॉक्रोच मानणाऱ्यांची मानसिक अवस्था गटारासारखी. कंगना यांची सीजेपीवर हे टीका. अमित शहा संसदेतून का पळतायत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी. अभिजित दिपके आक्रमक. तर जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. दिपकेंचं सूचक विधान. तर शेवटचं आंदोलन अंतरवालीतच होणार, पण मराठे मुंबईमध्ये घुसण्याची दाट शक्यता. जरांगेंचा सरकारला इशारा. तर जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक. कुंभमेळा घोटाळ्यामध्ये मंत्री गिरीश महाजनांच्याच 2 नातलगांना अटक. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर केल्याचा प्रकार. तर गुन्हा अक्षम्य, कुणाचीही गय केली जाणार नाही. महाजनांची भूमिका. तर मुंबईमध्ये आमदार निवास छताचा स्लॅब कोसळला. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानातील ही घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावरही प्रश्न उपस्थित नसल्यास 3 महिन्यांसाठी रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अल्टिमेटम. तर परमिट रद्द केल्यास रस्त्यावर उतरू. भाजप शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांचा इशारा. मराठी शिकण्यासाठी वेळ. गौसिया चाळ परिसरातील घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू. रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळल्यानं ही दुर्घटना. सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा स्लॅब कोसळला. 5 ते 6 ज्येष्ठ नागरिक यामध्ये जखमी. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करणारा जेरबंद. सोसायटीच्या पार्किंगमधील 6 ते 7 वाहनांची कोयत्यानं तोडफोड केल्याचाही प्रकार. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.